ज्यावेळेस डिफेन्सचं स्वप्न माझं संपलं, तर मग मी विचार केला, की आता घरच्यांना तर सपोर्ट करावा लागेल. मग त्यावेळेस मग मी विचार केला, की माझा एक फ्रेंड होता अक्षय नावाचा. त्यांनी आणि मग मी दोघांनी मिळून मग एम-पी-एस-सीकडे विचार दिला आणि मग एम-पी-एस-सी स्टार्ट केली आम्ही. आणि एम-पी-एस-सी कंबाईन स्टार्ट केली 2021 मध्ये. तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं. ओके. 2021 मध्ये मग आम्ही एम-पी-एस-सीची तयारी स्टार्ट केली. तो पूर्ण वर्ष बॅच कंप्लीट केली आणि अभ्यास केला. बट काही काळानंतर मला असं समजलं, की मी जे माझा मार्ग आहे तो थोडा चुकला आहे. कारण की एम-पी-एस-सीमध्ये खूप पेशन्स आणि जे फायनान्शियली स्ट्राँग असतात, स्टेबल आहेत, तर त्यांनी एम-पी-एस-सी करणं ठीक आहे. बट ते मला माझा डिसिजन चुकीचा वाटला. कारण की एक्झाम्स पण पोस्टपोन होत होते. देन त्याच्यानंतर मग एम-पी-एस-सी मला मध्ये-मध्ये सोडावं लागली, की मी म्हणलं आता बस एम-पी-एस-सी स्टॉप करू आपण. राइट. मग त्याच्यानंतर मग मी विचार केला, की आता घरच्यांना सपोर्ट करायचा तर साइड बाय साइड काहीतरी जॉब करतो मग. मग जॉब करताना मग मी ॲज अ ॲडमिन पण जॉब केला होता लायब्ररीमध्ये. देन काही काळानंतर असं वाटलं, की आता एवढ्याने तर होणार जमणार नाही. तर मग त्याच्यानंतर मग मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब जॉब केला केला. होता. पुण्यामध्ये पण केला होता. इनफॅक्ट एम-आय-डी-सीमध्ये पण 2 महिने काम केलं होतं. तर त्यावेळेस थोडं मला फिजिकली थोडा असा त्रास झाला. माझ्या हातावर ॲसिड पडलं होतं. तर घरचे म्हणले, की "बाळा तुझ्याकडून जड काम होणार नाहीये. तू एक काम कर, तू बसून जॉब कर कुठेतरी." मग त्याच्यानंतर मग मी पुण्यामध्ये ई-क्लर्क्स कंपनी म्हणून आहे. ओके. तर बी-पी-ओ कंपनी होती. तर तिकडे मी 6-7 महिने काम केलं. त्याच्यानंतर असं वाटलं मम्मीला, मम्मीची ख्वाहिश होती, की मी ऑफिसर बनावं आणि माझी पण कुठे ना कुठे की ऑफिसर व्हावा. राइट. बट सीन असा होता पुण्याच्या लाईमलाईटमध्ये असं असतं, की तिकडे खूप छान वाटत होतं प्रत्येक गोष्ट, की सगळ्या एकदम गोष्टी. कम्फर्टेबल, एकदम ठीक-ठाक सॅलरी वगैरे पण आहे, असं वगैरे. तर मग ते एका काळानंतर मम्मीला असं फील झालं, की नाही याच्यामध्ये फ्युचर याचं स्पॉईल होतं आणि हा लहानपणापासून ठीक-ठाक म्हणजे अभ्यासामध्ये ठीक-ठाक आहे, तर हा काहीतरी गव्हर्नमेंट जॉबसाठी याने ट्राय केलं पाहिजे. बनलेला आहे. हो. तर स्वप्न माझं आर्मी ऑफिसर होतं. ते झालं नाही तर मग घरचे म्हणले, की "एक काम कर तू ये घरी आणि तुझं कोणचं तरी म्हणजे अभ्यास स्टार्ट कर गव्हर्नमेंट जॉबचा." देन त्यावेळेस मला असं वाटलं, की यार अशी कोणती जॉब आहे, की जे 6-7 महिन्यामध्ये किंवा मॅक्स टू मॅक्स 1 वर्षामध्ये. तर मग माझ्या डोक्यामध्ये एस-एस-सी आलं आणि बँकिंग आलं. बट ज्यावेळेस मी गो थ्रू गेलो त्याच्या सिलेबसच्या, तर मला असं फील झालं, की यार बँकिंगचा जो सिलेबस आहे तो लिमिटेड आहे. बट त्याला प्रॅक्टिस जास्त लागते आणि माझं इंग्लिश सी बोर्डमध्ये होतं, तर इंग्लिश तर माझं छान हो. होतंच. देन त्याच्यानंतर रिझनिंग माझा स्ट्राँग पॉइंट होता, कारण की मी सी-डी-एसच्या वेळेस आणि एन-डी-एच्या वेळेस रिझनिंगचा थोडा इश्यू होता माझा. तर मग मी म्हटलं, की आता एक काम करू आपण, बँकिंगच प्रॉपर करू. 6-7 महीने क्या 6-7 महीने जाके अच्छे से परफॉर्म करेंगे, पढ़ाई करेंगे, एकदम टाइम हो टेबल जाएगा. एकदम सब फिट कर लेंगे और 1 साल के अंदर वापस आ जाएँगे, ऐसा सोचा था। तो 2024 में मैंने स्टार्ट कर दिया। तो 2024 में जब स्टार्ट किया तो फिर मैंने सोचा कि अब चलो ठीक है स्टार्ट तो करना है बट अब गाइडेंस किससे?